बाळा, आजकाल लोकांच्यात तुझ्याबद्दल कोणत्या चर्चा रंगत आहेत? लोक तुझ्याबद्दल काय बोलत आहेत? तुझ्याबद्दल काय विचार करत आहेत? हेच आम्ही तुला आजच्या या संदेशातून सांगणार आहोत. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक. बाळा, तू खूप बुद्धिमान आहेस. तुम्ही जो काही निर्णय घेत असता तो निर्णय खूप विचारपूर्वक आणि योग्य घेण्याचाच नेहमी तुमचा प्रयत्न असतो. तुमचा खूप साधा, सरळ, भोळा स्वभाव आहे. तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला आजपर्यंत खूप धोका मिळालेला आहे. तुमचा फक्त वापर करून घेतलेला आहे. तुमचा अपमान देखील खूप वेळा केलेला आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणी महत्त्वच दिलेले नाही. तुम्ही तुमचे कितीही महत्त्वाचे काम असू द्या किंवा कितीही तुम्ही अडचणीत असा तरी देखील तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व न देता नेहमी इतरांच्या मदतीसाठीच धावून गेला. ज्या ज्या वेळेस इतरांना तुमची गरज भासते त्या वेळेस नेहमी तुम्ही त्यांची मदत केलेली आहे. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला नेहमी निराशाच मिळालेली आहे. नेहमी अपमानच तुमच्या पदरात पडलेला आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस स्वतःला सोडून इतरांच्या मदतीला जर तुम्ही नेहमी हजर राहाल तर तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेत असता. स्वतःलाच तुम्ही कमी महत्त्व देत असता. तुमच्या वेळेला तुम्ही कमी महत्त्व देत असता आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या स्वतःला, तुमच्या वेळेला जर महत्त्व दिले नाही तर इतरही लोक तुम्हाला महत्त्व देणार नाहीत. त्यामुळे पहिला तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःला, तुमच्या वेळेला महत्त्व द्या. तेव्हाच इतरही लोक तुम्हाला महत्त्व देऊ लागतील. ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केलेले नसते, तुम्हाला बोलावलेले नसते, तिथे कधी जायचे नाही. स्वतःचा अपमान स्वतःच करून घ्यायचा नाही. बाळा, ही गोष्ट तुला चांगलीच समजली आहे आणि कळली देखील आहे आणि त्यामुळेच तू आता तुझ्याकडून ज्या चुका होत होत्या त्यात तू सुधारणा केलेल्या आहेस. आता दुसऱ्यांपेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या वेळेला पहिला महत्त्व तू देऊ लागलेला आहेस. त्यामुळेच तुम्ही चर्चेचा विषय बनत चाललेला आहात. बाळा, आम्ही तुमची आई आहोत. माझ्या बाळाचा असा सर्वजण अपमान करत असताना आम्ही कसे काय पाहू शकतो? मुलाचे नेमके काय चुकत आहे त्याची चूक ही एक आईच मुलाला समजावू शकते. आई नेहमी आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करत असते. बाळा, तुमच्यात झालेला हा एवढा मोठा बदल पाहून लोकांच्यात तुमच्याविषयी खूप चर्चा सुरू आहेत. आजपर्यंत तुमच्या स्वतःवर खूप कमी विश्वास असल्याकारणाने तू नेहमी इतरांकडे आशेने पाहत होतास. नेहमी इतरांच्याकडून मदतीची आशा करत होता. नेहमी इतरांवर अवलंबून राहत होता. तुमच्या या स्वभावामुळे कोणीच तुम्हाला महत्त्व देत नव्हते. कोणीच तुम्हाला विचारत देखील नव्हते. छोट्या छोट्या गोष्टीत देखील तुम्ही नेहमी घाबरत असता. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नेहमी तुम्ही करत असता. त्यामुळेच तुमचा स्वतःवरचा विश्वास हा हळूहळू कमी होत चाललेला होता. तुम्हाला तुमच्या जीवनात खूप धोके मिळालेले आहेत. खूप विश्वासघात मिळालेला आहे. त्या धोक्यांनी, त्या विश्वासघातांनी तुम्हाला खूप काही शिकवले आहे. बाळा, काही वेळा आयुष्यात त्रास होणे, धोका मिळणे हे देखील खूप गरजेचे असते. तुम्ही वाईट आहात हे दाखवण्यासाठी नाही, तर तुमचे चांगले वागणे तुम्हाला कुठे थांबवायचे आहे हे तुम्हाला कळण्यासाठी या गोष्टी घडणे गरजेच्या असतात.